नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, आज मी ना या ब्लाऊज पिसापासून एक हँडबॅग बनवणार आहे. माझ्याकडे असा एक ब्लाऊज पीस होता. यात मी पहिले एक पाऊच बनवलेला आहे, मेकअप पाऊच, आणि त्यातलाच एक छोटा अजून कपडा उरला होता. तर त्यातच मी एक बॅग बनवते आहे. तर याचं मेजरमेंट आहे बघा 11 इंच, आणि मी डबल फोल्ड केलेलं आहे. 11 इंच आणि 16 इंच रुंदी याची 16 इंच आहे. 11x16चा असा एक पीस घेतलेला आहे, आणि त्याच मापाची मी एक शॉपिंग बॅग घेतलेली आहे. आणि आता त्याला दोन्हीला पण आपण अटॅच करून घेणार आहोत, आणि मध्ये पण आडव्या उभ्या टिपा मारून घ्यायच्यात, आणि त्याला क्विल्ट करून घ्यायचं आहे. एकदम सोपी आणि साधी पद्धत आहे. एकदम जे कोणी न्यू असणार ना, शिवणारे जे नवीन आहेत, तर त्यांना पण जमेल त्याच हिशोबाने मी तशी बनवलेली आहे. असं कुठलंही जास्त काहीही त्याच्यामध्ये असं काही दुसरं किचकट सांगितलेलं नाही आहे. फक्त वन पॉकेटचंच आपण त्याला बनवणार आहोत. आता त्याच्यासाठी बेल्ट लागतील. तर बेल्ट बघा, याची उंची 15 इंच आहे आणि 1 इंच रुंदी, असे 2 बेल्ट मी तयार करून घेतलेले आहे. याच्यामध्ये पण मी गोणीचं थोडंसं एक स्ट्रॅप टाकलेली आहे, ज्याने असा कडकपणा येईल बंदाला. आणि आता बघा, याचा मेन सेंटर पॉईंट काढायचा आहे. तर हे 16 आहे, तर मध्ये याचा 8 याचा सेंटर पॉईंट येईल. तर आपण त्या 8वर मार्क करायचं आहे, आणि ह्या 8पासून दोन्ही साईडने 3-3 इंचावर मार्क करायचं आहे, जिथे आपल्याला बेल्ट अटॅच करायचे आहेत. 3-3 इंचावर मार्क करून दोन्ही साईडने मी असंच मार्क करते, आणि या प्रकारे बघा आपण बेल्ट अटॅच करणार आहोत त्याच्यावर. एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे, काहीही अवघड नाही आहे. जे न्यू आहेत ना शिवणाऱ्या माझ्या ताई, तर त्यांना पण जमेल बघा. खूप इझी पद्धत सांगितलेली आहे. आता इथे बेल्ट मी अटॅच करून घेतलेले आहे. आता एक झिप लागेल बघा इथे आपल्याला. तर झिप अशी त्याच्यावर उलटी ठेवायची आहे, आणि आता त्याच मापाचं 16x11चं असं आपण एक अस्तर घेतलेलं आहे. तर ते अस्तर झिपवरून ठेवायचं, झिप उलटी ठेवायची, त्याच्यावरून अस्तर ठेवायचं, आणि आता त्याला असं स्टिच करून घ्यायचं आहे. स्टिच केल्याच्या नंतर याला असं पलटवायचं आणि वरतून दाब टीप द्यायची. याच्याने काय होईल की आतून कुठलेही दोरे वगैरे निघणार नाहीत. हा पीस असा आहे बघा, याचे दोरे खूप निघतात, तर म्हणून मी त्याला असं अटॅच केलेलं आहे अस्तर. आतून एकदम फिनिशिंग आलेली आहे, कुठलीही दोरी निघणार नाही, काही नाही. आता याच्यावर दाब टीप दिलेली आहे. आता हे दुसरं जे खालचा जी बाजू होती आपली, ती याच्यावरती अशी ठेवायची. एकदा बेल्ट आतमध्ये टाकून घ्यायचे, आणि आता ही वरून त्याच्यावर बाजू ठेवायची, आणि अस्तर खालून फोल्ड करून घ्यायचे. या प्रकारे फोल्ड करायचं, आणि आता हे तिन्ही पदर धरून त्याला अटॅच करून घ्यायचं, स्टिच करायचे. व्यवस्थित असं पकडायचं, आणि सारखं ठेवून त्याच्यावर एक सरळ आपण स्टिच करून घेणार आहोत. स्टिच केल्याच्या नंतर बघा, आता आपण इथून झिप ओपन करून घेणार आहोत. झिप ओपन करून घेतली की आता दोन्हीही बाजून आपल्या म्हणजे आतून बंद होतील, दोरे वगैरे कुठलेही काही निघणार नाही. त्याच्यावरून पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. एकदम सोपी आणि खूप साधी सिंपल पद्धत आहे बघा. आता याच्यामध्ये आता रनर होऊन घ्यायचे, असं पकडायचं, आणि यामध्ये रनर होऊन घेते मी. रनर होऊन झालं की मग हे बघा, रनर होऊन झालेलं आहे. आता याला आपण पलटवून घेऊया. उलटी साईड बाहेर काढायची, आणि आपण त्याला आता एक फक्त बेस देणार आहोत, बाकी काहीही नाही. आता याच्यामध्ये जर तुम्हाला पॉकेट द्यायचं असेल आतून बाहेरून, तरी तुम्ही देऊ शकता, पण मी एकदम साधी आणि सिंपल पद्धत सांगितलेली आहे, जी कुणालाही इझिली जमेल अशी. आता हे दोन्ही साईडने स्टिच करून घ्यायचं आहे. स्टिच झालेलं आहे. आता याच्यावरनं आपण जो बेस तयार करणार आहोत, तर तो बघा 2-2 इंचाचा आपण मार्क करणार आहोत. 2-2 इंचाचे बॉक्स तयार करणार आहोत. बघा, खालून 2 इंच आणि वरून 2 इंच असा दोन्ही साईडने 2-2 इंचाचे बॉक्स तयार करून हे कट करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला बघा, इकडच्या साईडने पण मी तसंच करते. 2-2 इंचाचे बॉक्स तयार करूया. खूप इझी आणि सोपी पद्धत आहे बघा.
नक्की तुम्ही बनवून बघा. आपल्याकडे असे ब्लाउज पीस पडलेले असतात ना, त्याचा एक छान उपयोग होईल आणि अशी बॅग आहे ना, आपण बाहेर इझिली घेऊन जाऊ शकतो आणि याच्यात सामानही खूप बसेल अशी खूप मोठी बॅग झालेली आहे ही. आता या प्रकारे ना, आता हे असे बॉक्स जे कट करून घेतलेले आहे, ते असे पकडायचे आणि इथं त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. तर स्टिच करून झालेलं आहे बघा. आता आपण बॅग ओपन करूया. आता ओपन केल्यावर बघा बॅग किती मोठी झालेली आहे. आपली स्पेस खूप मोठा आहे बॅगमध्ये, ज्याच्यात आपलं भरपूर सामान बसेल. थोडंसं मार्केटमध्ये वगैरे आपल्याला जायचं असलं ना, तर आपण ही बॅग इझिली घेऊन जाऊ शकतो आणि छान असं सामान त्याच्यामध्ये मस्त आपलं बसेल. तर बघा कशी वाटली तुम्हाला बॅग? मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बॅग आपली बनून तयार झालेली आहे बघा. मस्त अशी बॅग, हँडबॅग आपली छान तयार झालेली आहे. तुम्ही कुठल्याही पिसापासून हिला बनवू शकता. अजून तुमच्याकडे डिझाईनचे पीस असतील तर त्या पिसापासूनही छान अशी हँडबॅग तयार होते बघा. आणि इझी पद्धत आहे, अजिबात कुठे काही नाही. जर तुम्हाला पाहिजे असलं तर इथे बाहेर एक बॉक्स तुम्ही अजून आपलं जोडू शकता त्याला.